नमस्कार रामराम मंडळी, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आजचा रेसिपीचा व्हिडिओ असणार आहे जो की नॉनव्हेज रेसिपी असणार आहे. आणि ही रेसिपी मी खास मदर्स डेच्या दिवशी केली होती. माझ्या आईला चिकन खूप आवडतं, त्यामुळे मी चिकनचा रस्सा केला होता आणि ती रेसिपी तुम्हाला मी आज शेअर करत आहे. तर यासाठी सगळ्यात पहिले मी घेतलं आहे पाव किलो चिकन, त्यानंतर लसूण, आलं आणि कोथिंबिरीची एक पेस्ट, त्याचबरोबर एक चिरलेला टोमॅटो आणि एक मोठा बारीक चिरलेला कांदा. तर यासाठी मी सगळ्यात पहिले गॅस पेटवला, त्यावर एक पातेलं ठेवलं आणि त्यामध्ये मी साधारण 2 पळी तेल टाकून घेतलेलं आहे. ही रेसिपी खरं तर माझी नाही आहे, ही रेसिपी माझ्या आईची आहे. आई जेव्हा ही रेसिपी बनवायची तेव्हा मी ती बघितलेली आहे आणि तीच रेसिपी मी इथे फॉलो करणार आहे. आणि हे मी फर्स्ट टाईम करणार आहे, त्यामुळे ती रेसिपी कशी होईल याची मला भीती होती. पण माझ्या आईला ती रेसिपी आवडली आणि त्यामुळेच मी तुम्हाला ही रेसिपी शेअर करत आहे. तुम्हाला जर असाच चिकन रस्सा बनवायचा असेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा ही रेसिपी मला जमली आहे का नाही. तर बघू शकता तुम्ही, आता तेल चांगलं तापलेलं आहे. त्यामध्ये मी आलं, लसूण आणि कोथिंबिरीची जी पेस्ट केलेली होती ती मी यामध्ये टाकलेली आहे आणि आता ती चांगल्या प्रकारे मी परतवून घेतलेली आहे. बघू शकता तुम्ही, साधारण आलं आणि लसणाचा कच्चेपणा जाईल इतपत ती आपल्याला परतून घ्यायची आहे. आणि आता ही चांगल्या प्रकारे परतून घेतल्यानंतर आपल्याला पुढची कृती करायची आहे. याच्यामध्ये आता आपण बारीक चिरलेला जो एक कांदा होता तो टाकायचा आहे आणि तो सुद्धा गुलाबी रंगावर आपल्याला परतून घ्यायचा आहे. कांदा चांगला परतून झाल्यानंतर आपल्याला जो टोमॅटो आहे तो याच्यामध्ये टाकायचा आहे. साधारण बारीक एक छोटा टोमॅटो मी इथे बारीक चिरून टाकलेला आहे. टोमॅटो जास्त टाकू नका, नाहीतर आपली जी भाजीची चव आहे ती आंबट होईल. त्यामुळे मी साधारण छोटा टोमॅटो घेऊन तोच बारीक चिरून यामध्ये टाकलेला आहे. बघू शकता तुम्ही, आता चांगल्या प्रकारे कांदा टोमॅटो परतून झाल्यानंतर आपल्याला आपण जे मॅरिनेट करून ठेवलेलं चिकन आहे ते याच्यामध्ये टाकायचं आहे. मॅरिनेशन म्हणजे फक्त हळद आणि मीठ लावून मी साधारण अर्धा तास हे चिकन बाजूला ठेवलं होतं. माझी आई असंच करते म्हणून मी तसं करून ठेवलं होतं. आणि मग याच्यामध्ये मी चिकन टाकून आता याच्यामध्ये गरजेनुसार मी पाणी टाकलं आणि मग हे चिकन चांगल्या प्रकारे शिजवून घेतलेलं आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता, हे पाव किलो चिकन आहे. मी नॉनव्हेज खात नाही, त्यामुळे हे फक्त माझ्या आईपुरतंच मी चिकन रस्सा बनवणार होतो, म्हणून फक्त पाव किलो चिकन मी घेतलेलं आहे. यामध्ये साधारण 1 मोठा ग्लास एवढं पाणी मी चिकन शिजवण्यासाठी टाकलेलं आहे. आणि हे चिकन मी चांगल्या प्रकारे शिजवून घेतलं होतं. साधारण एक उकळी यायला सुरुवात झाली की आपल्याला यावर चांगलं झाकण ठेवून हे चिकन शिजवून घ्यायचं आहे.
त्याच्यानंतर आपल्याला या चिकनचा आता रस्सा बनवायचा आहे. त्याच्यासाठी सगळ्यात पहिले ज्या भांड्यामध्ये मी चिकन बॉईल करून घेतलं होतं तेच भांडं मी धुवून आता चिकन रस्सा बनवण्यासाठी घेतलेला आहे. त्यामध्ये मी परत 2 पळ्या तेल टाकलेलं आहे आणि याच्यामध्ये मी साधारण एक चमचा लाल तिखट टाकलेला आहे आणि साधारण अर्धा चमचा मी सुहाना चिकन मसाला टाकलेला आहे आणि हा चांगला तेलावर परतून घ्यायचा आहे. त्यानंतर याच्यामध्ये मी चिकनचा जो स्टॉक असतो म्हणजे जे चिकन शिजल्यानंतर जो पिवळा रस्सा असतो तो मी याच्यामध्ये टाकून घेतला आहे, जेणेकरून जे आपण मसाला टाकलेला आहे आणि लाल मिरची पावडर टाकली आहे ते करपणार नाही. आणि नंतर मग उरलेलं सगळं चिकन जे आहे जे की पहिले शिजवून घेतलं होतं ते मी याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि यामध्ये आता गरजेनुसार पाणी टाकायचं आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये मी साधारण याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी ओतलेलं आहे. आपल्याला फक्त रस्सा जितका करायचा आहे तेवढंच याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे, कारण चिकन ऑलरेडी आपलं शिजवलेलं आहे. आणि प्लीज ह्या भांड्याकडे इग्नोर करा, कारण हे चिकन शिजवण्यासाठी मी पातेलं वापरलं होतं, त्यामुळे तुम्ही त्या भांड्याकडे इग्नोर करा. फक्त रेसिपी बघा आणि रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आपला चिकन रस्सा तयार झालेला आहे आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा.